नमस्कार, तुमचं आमच्या स्वाती आर्ट्स अँड ग्राफ्ट चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण प्रिन्स कट ची कटिंग बघणार आहोत 32 साइज साठी। तर इथे मी पेपर घेतलेला आहे, न्यूजपेपर। तर हे बघा, बंद बाजू कधी पण आपल्या साइडनी ठेवायची आहे। तर मी तुम्हाला 32 साइज ची कटिंग दाखवणार आहे प्रिन्स कट साठी। सर्वप्रथम तर ब्लाउजची उंची आपली ही 12.5 आहे। तर हे बघा, ब्लाउजची उंची 12.5 आहे। तर त्यामध्ये आपण 1 इंच घेणार आहोत, 13.5। ते बघा, 13.5 इंचावरती आपण खून करून घेणार आहोत। इथं इकडल्या साइडनी पण 13.5 इंचावर खून करून घेणार आहोत। तर छाती आपली 32 आहे, तर 32 चा चौथा भाग 8 असा होतोय। तर हे बघा, 8 ची घडी आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन आपण ठेवणार आहोत। तर म्हणजे पूर्ण 10 ची घडी ही तयार होते। तर बघा, बॉक्स आपण आखून घेणार आहोत आता। बघा, बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला समजेल। तर हे बघा, बॉक्स पूर्ण झालेला आहे। तर आपण याचं शोल्डर टाकणार आहोत। तर शोल्डर आपण याचं 5.25 घेणार आहोत। हे बघा, 5.25 मी शोल्डर घेतलेला आहे। आणि मुंढा पण आपण 5.25 इंचावरतीच खून करणार आहोत। 5.5 इंच घेतले तरी चालेल। ते बघा, इकडून पण बघून घ्यायचंय 5.25 भरतय का नाही। तर ही लाईन आणि ही लाईन आपण वळून घेणार आहोत। बघा, बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर मुंड्याचा पाठीमागील आकार आपण 1.5 इंचावरती करून घेणार आहोत। टेप असा ठेवून निम्म्या याच्यावरती आपण खून करून घेणार आहोत आणि तिथून आपण मुंड्याचा आकार घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर ही आपली पाठीमागील साईज आहे। तर गळारुंदी आपण इथे 2.25 इंच घेणार आहोत आणि पाठीमागील गळ्याचा आकार तुम्हाला जेवढा लागतो तेवढा तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी 10 इंचावरती खून करून घेणार आहे। तर खालच्या साईडने आपण 2.5 इंच घेणार आहोत। बघा, आणि हा आणि हे पॉइंट आपण जॉईन करून घेणार आहोत। आणि पाठीमागील गळ्यासाठी तुम्हाला जसा असेल तसा तुम्ही आकार देऊन घेऊ शकता। तर हे बघा, आपण याचा नंतर आकार देऊन घेणार आहोत। तर टक्स याचा पाठीमागील आपण 4 इंचावरती घेणार आहोत। तर हे बघा, वरतून पण 4 इंचावरती घेणार आहोत। एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला। हे बघा, इकडून अर्धा इंच, इकडून अर्धा इंच। पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा, तर आपण इथे कमरेचा भाग करून घेणार आहोत। तर कंबर इकडे आपली 26 आहे। तर 26चं निम्म किती होतंय हे बघा, टेप असा घ्यायचा आहे। तर 26चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, बरोबर इथे ठेवायचा आहे टेप आणि किती होतंय बघायचंय। तर हे बघा, 13चं निम्म किती होतंय परत, म्हणजे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। तर 6.5 होते। तर हे बघा, 6.5, 1 इंच आपला इथं टक्स घेतला त्याच्यासाठी 1 इंच आणि 2 इंच मार्जिन।
तर हे बघा आपली पाठीमागील भागाची आता कटिंग झालेली आहे. तर आपण प्रथम पाठीमागील भाग कट करून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल. झालेली आहे. तर आपण पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत. तर हे बघा मी हा दुसरा पेपर घेतलेला आहे. तर हा पेपर पाठीमागील भागाची कटिंग केलेली आहे. हा तसा आपण ड्रॉ करून घेणार आहोत. तर आपण पुन्हा एकदा शोल्डर चेक करून घेणार आहोत. ते बघा 5.25 इथे भरते आपलं. दाखवली पण 5.25 पण चेक करून बघायचं आहे. तर हा बॉक्स आपण आखून घेणार आहोत. आपण पुढच्या मुंड्यासाठी आकार देऊन घेणार आहोत. तर 1 इंचावरती आपण आकार देऊन घेणार आहोत. बघा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर गळ्यासाठी आपण 2.25 इंचावरती खूण करून घेणार आहोत. त्यानंतर 6 इंचावरती खूण करून घेणार आहोत. खालच्या साईडने 2.5 इंचावरती खूण करून घेणार आहोत आणि हा बॉक्स तयार करून घेणार आहोत. ते इथून 1 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ते बघा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. गळ्यासाठी मी आकार देऊन घेतलेला आहे. खालच्या साईडने 1/2 इंच वाढून घेणार आहोत. 1/2 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि लाईन आखून घेणार आहोत. तर इथून आपण 3.5 इंचावरती खूण करून घेणार आहोत. टक्स पॉइंट आपण 10 इंचावरती करून घेणार आहोत. ते हे बघा पट्टी सहाय्याने आपण त्या रेषा ओढून घेणार आहोत. त्यानंतर हा आकार आपण मुंड्याच्या साईडने देऊन घेणार आहोत. ते बघा ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी 2 इंच पुढे घेणार आहोत. त्यानंतर वरून पुन्हा 2 इंच आणि ती रेष आखून घेणार आहोत. तर आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा एकदम हळूवारपणे आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेणार आहोत. तर हे बघा आपली कंबर 26 अशी आहे. तर कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा 6.5 इंचावरती आपण खूण करून घेणार आहोत. त्यानंतर हा टक्स घेतलेला 2 इंच तो, त्यानंतर 2 इंच मार्जिन, अशा पद्धतीने आपण कमरेचं माप टाकून घेतलेला आहे. तर वरती आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे टक्ससाठी. तर हे लाईन वाढून घ्यायची आपल्याला. तर त्यानंतर आपण जी 1/2 इंच वाढून घेतलेला आहे तर तिथून इथपर्यंत जो प्रिन्सचा आकार दिलेला आहे आपल्याला 2 इंच तिथपर्यंत आपण रेष ओढून घेणार आहोत तिरकी अशी. आणि इकडल्या साईडनी पण त्याच पद्धतीने घ्यायची आपल्या रेष ओढून. तर हे बघा तर आपण याची कटिंग करून घेणार आहोत. एकदम साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे प्रिन्स कट. अशा पद्धतीने तुम्ही 32 साईज प्रिन्स कट करून बघा. खूप छान अशी फिनिशिंग सहित ब्लाऊज बसतो. तर हे बघा इकडल्या साईडनी पण आपण कट करून घेणार आहोत मुंड्याचा आकार व्यवस्थित. त्यानंतर प्रिन्स कटचा आकार पण आपण व्यवस्थित देऊन घेणार आहोत. तर बघा आपली कटिंग झालेली आहे पुढच्या भागासाठी. तर पाठीमागील भागाची पण आपली कटिंग झालेली आहे. तर त्यानंतर आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. इथे पेपर घेतलेला आहे डबल फोल्डेड.
तर बाही मी इथे 9.5 इंचाची घेणार आहे. तर हे बघा 9.5 इंच घेणार आहे, त्यामध्ये 1 इंच मार्जिन म्हणजे 10.5 इंचावरती मी खूण करून घेणार आहे. 10.5 इंचावरती खूण करून घ्यायची आपल्याला. आणि छातीचा चौथा भाग जे 8 इंचावरती आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी. तर वरतून आपल्याला इथे खालीपर्यंत 3 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. हे बघा 3 इंचावरती खूण करून घेतलेली आहे. तर आपला दंड घेर आहे त्यावरती आपण खूण करून घेणार आहोत आणि 2 इंच 1.5 इंच मार्जिन. तर हे बघा इथून 1 इंच इथपर्यंत यायचंय आणि इथून 1 इंच इथपर्यंत यायचं. ते बघा हे पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. तर इथून हा पॉइंट इथपर्यंत आपल्याला जोडायचा आहे. तर बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा छान असा आकार देऊन घेतलेला आहे मी. तर ही झाली आपली बाही तयार. तर आतमधील आकार हा आपल्याला अर्धा किंवा 1.25 इंचाचा द्यायचा आहे. हे बघा आतमधील आकार पण देऊन घेतलेला आहे, म्हणजे दोन्हीमध्ये अर्धा किंवा 1.25 इंचाचं अंतर असलं पाहिजे. तर हे बघा आपली बाई पण छान अशी झालेली आखून. तर आपण इथे कट करून घेते. हे बघा पुढचा आकार पण आपण कट करून घेणार आहोत. हे बघा आपली बाईची पण कटिंग छान अशी झालेली आहे. तर 32 साईज पूर्ण ब्लाऊजची आपण कटिंग केलेली आहे प्रिन्स कट. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.